नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये. मस्त अशी रेसिपी घेऊन, ती म्हणजे अगदी लेअर सुटलेली चहाबरोबर सकाळी नाश्त्याला तुम्ही खाता ती क्रिस्पी आणि लेअर सुटलेली खारी. अगदी क्रिस्पी होते आणि मस्त लेअर सुटतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर तुम्ही ही रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की एखादा लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. छान ह्या खारीला पदर सुटतात तर नक्की तुम्ही ही घरच्या घरी मिनी खारी तयार करून पहा, नक्कीच आवडेल. चला तर मग तुमचा वेळ न घालवता आपण ही छान अशी पदर सुटलेली खारी कशी बनवलेली आहे ते पाहूयात. मस्त खारी होते आणि सुंदर लागते, तर नक्की रेसिपी ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मैदा घेणार आहे. तो मी असा गच्च भरून घ्यायचा आहे आपल्याला. वाटी टॅप करून आपण इथे मैदा घेणार आहोत. एका वाटीमध्ये भरपूर अशी खारी होते. टॅप करून घ्यायचा आहे मैदा आपल्याला इथे आणि त्याच्यानंतर आपण हा मैदा चाळून घेणार आहोत. पाहू शकता इथे मी 1 वाटी मैदा चाळून घेते. आता मैदा व्यवस्थित चाळून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा असा क्रश करून आपल्याला टाकायचा आहे. छान लागतो ओवा टाकल्याने, खारी खूप सुंदर लागते. त्याच्यानंतर इथे मी थंड तेल 2 चमचे टाकलेलं आहे आणि ते पिठाला व्यवस्थित चोळायचे आपल्याला. पिठाला व्यवस्थित तेल चोळून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ भिजवून घ्यायचे आणि ते पीठ आपण 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथे मी थोडं पाणी घालून घट्टसरचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि ते आपण 10 ते 15 मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत. मस्त लेअर सुटतात ह्या खारीला, तर नक्की ट्राय करा घरच्या घरी चहाबरोबर खाण्यासाठी ही मिनी खारी. आता मी इथे एक पेस्ट करून घेते. त्यासाठी मी 2 चमचे वनस्पती तूप घेतलेलं आहे, ते सुद्धा थंड आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेते. तुम्ही इथे मैदा पण घालू शकता, पण मैदापेक्षा तुम्ही कॉर्नफ्लॉवर घाला, कारण की कॉर्नफ्लॉवर हे लगेच कॉर्नफ्लॉवर घातल्याने खारी आपली आतून कच्ची राहणार नाही. आता आपले इथे 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता इथे मी 6 गोळे तयार होत आहेत माझे. इथे पाहू शकता तुम्ही मी छोटे छोटे गोळे करून घेते इथे आणि त्याच्यानंतर आपण हे लाटून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथे माझे 6 गोळे तयार झालेले आहेत. आता आपल्याला इथे पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण 3 पोळ्यांचे लेयर लावणार आहोत. त्यासाठी आपण पातळ एकदम ट्रान्सफर पोळी लाटून घ्यायची आहे. अशाच मी पाहू शकता इथे पातळ पोळी लाटलेली आहे एकदम ट्रान्सफर. आणि मग आपण अशाच 3 पोळ्या लाटून घेणार आहोत. तिथे 2 झाले. आता माझी ही 3री पण पोळी लाटून झालेली आहे. त्याच्यानंतर आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ह्याच्यावर लावून घ्यायची. पाहू शकता किती पातळ पोळी लाटून झालेली आहे. आता ही पेस्ट आपण लावून घ्यायची. तीसुद्धा आपल्याला एकदम पातळ लाटायची आहे. तर नक्की तुम्ही घरच्या घरी ही मिनी खारी करून पहा. अगदी छान होते आणि लेअर पण खूप छान सुटतात आणि लागतेसुद्धा मस्त. आता कॉर्नफ्लॉवर लावून झाल्याच्या नंतर थोडासा मैदा भुरभुरायचा आहे. 2री पण पोळी आपण ह्याच्यावर लावून घ्यायची आहे. 2ऱ्या पण पोळीला आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आणि त्याच्यावर मैदा भुरभुरायचा आहे. आता आपण 3री जी पोळी लाटली होती ती त्याच्यावरती टाकायची आणि ती सेम प्रोसेस आपल्याला करून घ्यायची. कॉर्नफ्लॉवर पेस्ट लावून घ्यायचे आणि वरून मैदा टाकायचा आहे. मस्त होती खारी, तर नक्की ट्राय करा तुम्ही पण घरच्या घरी. बिना ओव्हन न वापरता अगदी छान होते. वरून मैदा टाकून घेतला. आता एक साईड आपल्याला फोल्ड करायची. बघा मी कशी फोल्ड केली, तशी फोल्ड करून तुम्ही पुन्हा इकडे पण पेस्ट लावायची आणि मैदा भुरभुरायचा आहे. 2री साईड पण फोल्ड करून घ्यायची. तिथेसुद्धा तीच प्रोसेस करायची. त्याच्यावर पण आपण पेस्ट लावून मैदा टाकून घेतलेला आहे आणि असे
तिसरी साईड आणि चौथी साईडनी हिला बंद करून घ्यायचे. आणि आता आपण ह्याची पोळी लाटून घेणार आहोत. वरून मैदा टाकून घ्यायचा आणि हळूवार हाताने हिला लाटा. एकदम दाबू लाटू नका, नाहीतर आपले लेयर सुटणार नाही आहेत. लेयर सुटण्यासाठी तिला अगदी हळूवारपणे लाटून घ्यायचे आणि कापून घ्यायचे. असा चौकोनीमध्ये तुम्ही कापा किंवा त्रिकोणीमध्ये, तुम्हाला ज्या आकारामध्ये मिनी खारी पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. आता पाहू शकता तुम्ही इथे मी चौकोनी आकारामध्ये खारी कापून घेतलेली आहे. आणि आता हिला मी काढून घेते इथे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एखादा लाईक आणि एखादी कमेंट व्हिडिओला माझ्या नक्की करा. आता इकडे आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे. तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही आहे. मीडियम तेल झालं की गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आपण हे खाऱ्या ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. अगदी मीडियम गॅसवरच तुम्ही खारी तळा. फुल पण करू नका आणि अगदी बारीक पण करू नका. तिला लगेच तुम्ही हलवू नका. सुरुवातीला तुम्ही एखादा चमचा घ्या किंवा सुरी घ्या, त्याच्या ह्याने आपल्याला ह्याला हलवायचे. पाहू शकता तुम्ही छान असे लेयर सुटलेले आहेत. मस्त असे पाहू शकता. हिला ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशी तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. तेल निथळून तुम्ही आता हिला काढून घ्यायचे. अशाच मी राहिलेल्या पण खाऱ्या करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही मस्त अशा झालेल्या आहेत. तर नक्की तुम्ही पण बनवा आणि घरच्यांना खायला घाला. तळताना फक्त काळजी घ्या, गॅस मोठा करू नका किंवा छोटा करू नका, नाहीतर आपल्या खारीचे जे पदर सुटतात ते वेगवेगळे होऊ शकतात तुम्ही जर मोठा गॅस केला तर. छान अशा माझ्या इथे सर्व खाऱ्या तळून झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही मस्त कलर पण आलेला आहे आणि दिसतात पण खूप सुंदर. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, एखादी कमेंट नक्की करा. चला तर मग तुम्हाला ही मस्त लेयर सुटलेली खारी चहाबरोबर क्रिस्पी खारी तुम्ही खाण्यासाठी रेडी करा. आणि तुम्हाला माझी ही खारी आवडली असेल तर मस्त चहाबरोबर या खायला. चला तर मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.